कधी-कधी आयुष्य तुम्हाला अशा एका वळणावर आणून उभं करतं, जिथे सगळी दारं बंद झालेली असतात. तुमचा बिझनेस बुडतो, जवळची व्यक्ती सोडून जाते किंवा एखादा असा आजार समोर येतो, ज्याची तुम्ही कधीच कल्पना केली नसते. त्या क्षणी श्वास कोंडल्यासारखा वाटतो, भीती वाटते, राग येतो आणि एकच प्रश्न डोक्यात घुमतो, माझ्यासोबतच असं का? आधुनिक जग तुम्हाला सांगेल की अशा वेळी पळून जा, रडा किंवा सोशल मीडियात स्वतःला विसरून जा. पण थांबा, आज आपण पळ काढण्याबद्दल बोलणार नाही आहोत. आज आपण जगातील त्या 1% लोकांबद्दल बोलणार आहोत, ज्यांना संकटांनी तोडलं नाही तर घडवलं, ज्यांनी स्टॉइसिझम नावाच्या एका प्राचीन आणि गुप्त हत्याराचा वापर करून स्वतःला अनब्रेकेबल म्हणजेच कधीही न तुटणारं बनवलं. आज आपण पाहणार आहोत की कसं एका बुडलेल्या जहाजाचा मालकाने जगाचा इतिहास बदलला, नाझी छळछावणीतल्या एका कैद्याने मृत्यूला हरवलं आणि एका राजाने आग्र्याच्या कैदेतून अशी सुटका केली जी आजही जगासाठी एक गूढ आहे. हे फक्त एक तत्वज्ञान नाहीये, हा संकटांच्या छातीवर पाय ठेवून उभं राहण्याचा ब्ल्यूप्रिंट आहे. 300 ख्रिस्तपूर्व, भूमध्य समुद्र. झेनो नावाचा एक अत्यंत श्रीमंत व्यापारी आपला लाखो रुपयांचा माल जहाजातून घेऊन चालला होता. अचानक एक भयानक वादळ आलं आणि त्याचं जहाज बुडलं. एका रात्रीत, एका झटक्यात तो माणूस करोडपतीवरून थेट भिकारी झाला. त्याच्याकडे काहीच उरलं नाही. अशा वेळी एक सामान्य माणूस काय करेल? आत्महत्या? नशिबाला दोष? पण झेनोने समुद्राकडे पाहिलं आणि एक वाक्य उच्चारलं, नशिबाने माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. त्याने मला संपत्तीच्या जंजाळातून मुक्त केलं, जेणेकरून मी आता सत्याचा आणि तत्वज्ञानाचा शोध घेऊ शकेन. या एका विचारातून स्टॉइसिझमचा जन्म झाला. झेनोने जगाला शिकवलं की जेव्हा तुम्ही सगळं गमावता, तेव्हा तुमच्याकडे गमावण्यासाठी काहीच उरत नाही आणि तीच तुमची सर्वात मोठी ताकद असते. जेव्हा परिस्थिती तुमच्या हातातून निसटते, तेव्हा परिस्थितीला शिव्या देण्यापेक्षा आपला दृष्टिकोन बदला. जहाज बुडणं त्याच्या हातात नव्हतं, पण त्या बुडलेल्या जहाजावर उभं राहून नवा रस्ता शोधणं हे त्याच्या हातात होतं. आता थोडं पुढे येऊया. दुसरं महायुद्ध. नाझी जर्मनीची सर्वात भयानक छळछावणी. तिथे विक्टर फ्रँकल नावाच्या एका माणसाला डांबून ठेवलं होतं. त्याचे कपडे फाडले गेले, त्याचं नाव पुसून त्याच्या हातावर एक नंबर गोंदवला गेला. त्याच्या आई-वडिलांना आणि पत्नीला गॅस चेंबरमध्ये मारून टाकण्यात आलं. थंडी, उपासमार आणि रोज समोर दिसणारा मृत्यू. तिथे जगण्याची कोणतीही आशा नव्हती, पण विक्टर जिवंत राहिला. कसा? कारण त्याने स्टॉइसिझमचा सर्वात मोठा नियम ओळखला होता. त्याने आपल्या पुस्तकात लिहिलंय की माणसाकडून त्याचं सगळं काही हिरावून घेतलं जाऊ शकतं. संपत्ती, घर, परिवार, अगदी शरीरही. पण माणसाचं एक स्वातंत्र्य कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. ते म्हणजे कोणत्याही भयानक परिस्थितीत स्वतःचा दृष्टिकोन निवडण्याचं स्वातंत्र्य. जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येते, तेव्हा परिस्थिती आणि तुमची प्रतिक्रिया याच्यामध्ये एक छोटीशी पोकळी असते. त्या पोकळीतच तुमची खरी ताकद दडलेली असते. तुमच्या बॉसने तुमचा अपमान केला, तुमच्या पार्टनरने धोका दिला, तुम्ही लगेच चिडता, रडता, कोसळता, कारण तुम्ही तुमची ती ताकद त्यांना देऊन टाकता. पण एक स्टॉइक माणूस त्या पोकळीत थांबतो, तो शांत राहतो, तो रडण्याऐवजी विचार करतो. तुमची मानसिक शांती कुणीही तुमच्या परवानगीशिवाय हिरावून घेऊ शकत नाही. हा नियम आजच तुमच्या मनावर कोरून ठेवा. आतापर्यंत आपण ग्रीक आणि युरोपियन उदाहरणे पाहिली, पण स्टॉइसिझम म्हणजेच आपल्या भाषेतील स्थितप्रज्ञता काय असते याचं जगातलं सर्वात महान आणि थरारक उदाहरण आपल्याच मातीत घडले आहे. वर्ष 1666, जागा आग्रा, औरंगजेबाचा दरबार. छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या समोर उभे आहेत. त्यांचा प्रचंड अपमान केला जातो आणि त्यांना त्यांच्याच मुलासोबत नजरकैदेत टाकलं जातं. घराभोवती हजारो मुघल सैन्याचा पहारा, शेकडो मैल दूर आपला महाराष्ट्र आणि दररोज औरंगजेब त्यांना मारण्याचे कट रचतोय. एक सामान्य राजा तिथेच हताश झाला असता, घाबरला असता किंवा रागाच्या भरात तलवारी उपसून तिथेच संपून गेला असता. पण शिवाजी महाराज हे कृतिशील स्थितप्रज्ञ होते. त्यांनी संताप केला नाही, त्यांनी नशिबाला दोष दिला नाही, त्यांनी डायकॉटमी ऑफ कंट्रोलचा वापर केला.
मुघलांचं सैन्य आणि औरंगजेबाचा क्रूरपणा त्यांच्या हातात नव्हता, तो त्यांनी बाजूला ठेवला. पण स्वतःची बुद्धी, स्वतःचा संयम आणि शत्रूचा गाफीलपणाचा फायदा घेणं हे त्यांच्या हातात होतं. त्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. पुढचे अनेक महिने त्यांनी आजारी पडल्याचं नाटक केलं, मिठाईचे पेटारे वाटले आणि अतिशय शांत डोक्याने इतिहासातली सर्वात महाभयंकर आणि यशस्वी सुटका घडवून आणली. वाईट काळात संयम गमावणं म्हणजे शत्रूला अर्धी लढाई जिंकून देण्यासारखं आहे. शिवाजी महाराजांसारखी शांतता आणि संयम तुमच्यात आला तर जगातलं कोणतंच संकट तुम्हाला कैद करू शकत नाही. मग हा संयम आणि ही ताकद आणायची कुठून? स्टॉईक तत्वज्ञ एका तंत्राचा वापर करत, ज्याला म्हणतात प्री-मेडिटेशन मलोरम. सोप्या भाषेत सांगायचं तर सर्वात वाईट काय होऊ शकतं याची आधीच मानसिक तयारी करणे. आजच्या काळात MS धोनीकडे बघा. वर्ल्ड कपची फायनल असो किंवा IPLचा शेवटचा चेंडू, सगळं स्टेडियम ओरडत असतं, पण धोनीच्या चेहऱ्यावर कसलीच भीती नसते. का? कारण तो सामना हारल्यावर काय होईल याची मानसिक तयारी त्याने आधीच केलेली असते. आणि एकदा का तुम्ही हारण्याची किंवा सर्वात वाईट गोष्टीची भीती मनातून काढून टाकली की मग उरते ती फक्त निर्भयता. तुम्ही आज जो बिझनेस करत आहात तो उद्या बुडला तर? तुमची नोकरी गेली तर? या विचारांनी घाबरू नका. शांत बसा आणि स्वतःला सांगा, ठीक आहे, नोकरी गेली तरी मी रस्त्यावर येणार नाही. मी नवीन कौशल्य शिकेन. मी पुन्हा शून्यातून उभा राहीन. जेव्हा तुम्ही वाईट गोष्टींना मानसिक पातळीवर आधीच हरवून टाकता, तेव्हा प्रत्यक्षात ती गोष्ट घडल्यावर तुम्हाला धक्का बसत नाही. तुमचं मन आधीच लढायला तयार असतं. आत्ता या क्षणी तुम्ही कदाचित एखाद्या मोठ्या संकटातून जात असाल. तुम्हाला वाटत असेल की हे सगळं संपायला हवं, पण लक्षात ठेवा, आग सोन्याला जाळत नाही, ती सोन्याला शुद्ध करते. हे संकट तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेलं नाहीये. हे संकट तुम्हाला तुमची खरी ताकद दाखवून देण्यासाठी आलेलं आहे. जगाच्या पाठीवर असा एकही महान माणूस नाही ज्याने अंधाराचा सामना केला नाही. रडणं थांबवा, परिस्थितीला दोष देणं थांबवा. जे नियंत्रणात नाही ते सोडून द्या. जे हातात आहे त्यावर तुटून पडा. आयुष्य तुम्हाला पाडेल, 100 वेळा पाडेल, पण तिथेच पडून राहायचं की राखेतून फिनिक्स पक्षासारखं पुन्हा उभं राहायचं, ही निवड फक्त आणि फक्त तुमची आहे. उठा, वेळ आलीये अनब्रेकेबल बनायची.